हॅलो. तर पत्रव्यवहार, आपल्याला सगळ्यांना पत्रव्यवहाराबद्दल किंवा पत्राबद्दल सगळंच माहिती, आपण त्याबद्दल खूप जाणकार आहोत. पण पत्र लिहिणं हे फक्त शाळेत किंवा कॉलेजमध्ये मराठीच्या किंवा इंग्लिशच्या अभ्यासक्रमापुरतच मर्यादित आहे का? तर नाही. पत्रव्यवहार हा आजकालच्या काळात बंद झालाय आणि याची खंत वाटते. खरं तर ज्यावेळी पत्रव्यवहार होता त्यावेळेला एकमेकांमधला सुसंवाद, एकमेकांमधली ओढ, एकमेकांमधलं प्रेम हे कायम जागृत असायचं. आताही असतं. सोशल मीडियाच्या काळात हे प्रेम, ही ओढ जागृत जागी असते, याबद्दल माझं कुठेही दुमत नाही. फक्त फरक इतकाच आहे की पत्रव्यवहार हा आपण लांबच्या व्यक्तींना कधीतरी अगदी खूप आठवण आली की करायचो. मग ते पत्र 1-2-4 दिवसांनी पोहोचायचं. मग ते पत्र वाचल्यानंतर समोरच्याच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, समोरच्याच्या मनात येणाऱ्या भावना, तो सगळा त्या पत्रात लिहायचा आणि पुन्हा एक पत्र लिहून तो आपल्याला त्या पत्राने उत्तर कळवायचा. हा पत्रव्यवहार इतका इतका घरगुती आणि इतका आपलासा वाटायचा की आत्ताच्या या सोशल मीडियाच्या काळात हा पत्रव्यवहार कुठेतरी नाहीसा झालाय. म्हणजे इमोशन्सची जागा इमोजीजनी घेतली आणि व्यवहाराची जागा किंवा नात्यांची जागा व्यवहाराने घेतली. व्यवहार होऊन बसला आता की फॉर्मॅलिटी म्हणून हाय कशी आहेस, हॅलो काय करतोयस, इतपत. ओके, तू आज संध्याकाळी भेटूया का, हो तू येणारच ना, ओके, इतकाच रिप्लाय किंवा इतकंच हे मर्यादित आहे. किंवा रोज मित्रमैत्रिणींशी बोलताना किंवा रोज आपल्या नातेवाईकांशी बोलताना आपण रोजच जर बोलायला लागलो तर हळूहळू त्या नात्यातली गोडी, हळूहळू त्या नात्यातला संवाद कुठेतरी नेहमीसारखा रटाळ बोर होत जातो. म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की रोज बोलायचं आहे का किंवा बोलायचं नाही का, तर असं काही नाही. आपण रोज बोलू शकतो, पण तो संवाद हा एक छान व्हायला पाहिजे. ते कॉन्व्हर्सेशन इतकं छान असलं पाहिजे की आपल्याला त्यातून बोर होणार नाही. आपण असं म्हणतो की समोरच्या व्यक्तीशी काय बोलायचं हे सुचायची गरज पडली की समजावा संवाद संपत चाललाय. पण तसं नाहीये. संवाद आजकाल सोशल मीडियाच्या काळात संपत चाललाय असं मला वाटतं. कारण एकमेकांप्रती असलेल्या भावना आपण पूर्वी जसा पत्रात न लिहून व्यक्त करायचो किंवा ते जो विरह असायचा की मला आज मावशीची आठवण येते तर मला आज मावशीला पत्र लिहायचंय, मग त्या पत्राचं उत्तर ती 3-4 दिवसांनी ते पत्र वाचून देणार. तोपर्यंत जो पेशन्स, तोपर्यंत जी एक ताणलेली उत्सुकता असायची ती शिगेला पोचायची आणि ती उत्तर आल्यानंतर इतकं एक्साइट व्हायचं की त्या आनंदाला सीमा नसायची. तसंच आजकालच्या जगात कुठेतरी थोडंसं हे सगळं मिसिंग वाटतं नाही. म्हणजे अगदी आपण अमेरिकेत सुद्धा कॉल करू शकतो, त्यामुळे उत्सुकता, विरह या गोष्टींची मजाच उरलेली नाही. पण तरीही आधी सारखं 4-4 दिवसांनी संवाद होतो, मग आपल्याला आपल्या नातेवाईकांशी कनेक्ट होता येतं, तर असं नाही. आपण अगदी एका क्लिकवरती आपल्या नातेवाईकांशी कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे एखादी सिरियस गोष्ट सांगायची, आपल्या जवळचं कुणीतरी गेल्याचं दुःख किंवा एक आपल्या घरी एक छान काहीतरी आनंदाचा समारंभ आहे, जसं की कुणाचं तरी लग्न असेल, कुणाचं तरी बारसं असेल, कुणाचा तरी वाढदिवस असेल, अशा प्रसंगी अगदी बोलवण्यासाठी आपल्याला पूर्वी कसं पत्र लिहिल्यानंतर ते 4 दिवसांनी पोहोचायचं. आधी तर तार असायची, ती तार तर जरी लगेच जात असली 2 दिवसात तरी त्याचं उत्तर यायलाही तेवढाच वेळ लागायचा. फोन अगदी एखाद्या कोणाच्या तरी घरी असायचा, मग त्याच्या घरी तो निरोप यायचा, मग आपल्याला ते बोलवणार, आपण त्यांच्या घरी जाणार. पण आता तसं नाहीये. आता आपल्या फोनवर सगळं आपल्या हातावर आहे. आपल्याला एक फोन आला किंवा आपल्याला एक मेसेज पाठवायचा असला की तो त्वरित समोरच्या व्यक्तीला डिलिव्हर होतो. थोडक्यात काय तर संवाद सोपा झालाय, पण आधी इतका ओढ असणारा किंवा आधी इतका उत्सुकता शिगेला पोहोचवणारा झालेला नाहीये.
मग यासाठी मी काय केलं माहितीये, मी स्वतः पत्र लिहायची ठरवली. माझ्यापासून लांब असलेल्या माझ्या प्रत्येक नातेवाईकांना मी पत्र लिहायचं ठरवलं. मग आंतरदेशीय पत्र ही आहेच की, आणि अगदी फॉरेन कंट्रीज पत्र लिहायचं असलं तरी सुद्धा मी ते पत्र लिहू शकते. मग मी आता पत्रव्यवहार सुरू केला. म्हणजे आजूबाजूला असलेल्या सगळ्या ओळखीच्या लोकांना मी हाय हॅलो करू शकते, मी भेटायला जाऊ शकते, पण पत्रव्यवहार करू शकत नाही ना. अगदीच कोल्हापुरातल्या कोल्हापुरात राहणाऱ्या लोकांना कसं करणार? मग माझे काही नातेवाईक मुंबईत आहेत, काही पुण्यात आहेत, काही अमेरिकेत आहेत, तर काही ऑस्ट्रेलियात आहेत. मग मी या सगळ्यांना पत्र लिहिते, कारण मला त्यातनं त्या आधीचं सगळं जुनं प्रेम, जुनी ओढ, जुना विरह, उत्सुकता शिगेला पोचलेला तो क्षण, ते सगळं सगळं जगायचंय. आणि त्यासाठी मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे. तसंही आजकाल लोकांशी आपण कनेक्टमध्ये नाही राहिलो ना, तर ती कनेक्टिव्हिटी तुटते. आणि ती तुटल्यानंतर अचानक जेव्हा आपल्याला कळतं की त्यावेळी बोललो असतं तर बरं झालं असतं, आता बोलून काहीच उपयोग नाही, कारण ती व्यक्ती अस्तित्वातच नाही, त्यावेळी वाईट वाटतं. मग अशा वेळी माझं काय म्हणणं आहे, जुने काही मतभेद असतील, जुन्या काही गोष्टी असतील, त्या विसरून पुन्हा एकत्र या आणि एक छोटासा सुसंवाद घडण्यासाठी पत्रव्यवहार सुरू करा. तर तुम्ही मला सांगणार आहात की तुम्ही आत्ताच्या ह्या आधुनिक मॉडर्न जगात कुणाला पत्र लिहिली आहेत का, किंवा ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली, आणि तुम्ही या आत्ताच्या मॉडर्न जगात कुणाला पत्र पाठवू इच्छिता का? तसं असेल तर मला नक्की सांगा. तोपर्यंत मी पत्र लिहिणार आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांना पोहोचती करणार. ओके, मला उत्तर द्यायला विसरू नका, आणि पत्रात न दिलं तर खूप आनंद होईल. ओके, पत्राचं कारण की हे वाक्यही लिहायला विसरू नका. बाय बाय.